आणखीन जाणून घ्या तर शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, अतिशय धक्कादायक आणि ही एक्सक्लुझिव्ह माहिती आता एबीपी माझाच्या हाती आली आहे। आणखीन कुठल्या कुठल्या बाबी या सगळ्यातून समोर येत आहेत? नक्की दीपक, खरं तर हे जे प्रकरण आहे ते अतिशय धक्कादायक खरं तर प्रकरण आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात नाशिक पोलिसांकडून ज्यावेळी तपास सुरू होता, या तपासाच्या दरम्यानमध्ये अनेक महत्त्वाचे धागेदोरे खरं तर समोर आलेले आहे। यामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि एसआयटीच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची सखोल अशी ही माहिती घेतली जाते। खरं तर जे 6 आरोपी पोलिसांनी अटक केलेले होते, त्यामध्ये 5 आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि त्यांची जी आहे ती कसून चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। या चौकशीच्या दरम्यानमध्ये अनेक महत्त्वाचे आणि तितकेच धक्कादायक काही प्रकार हे समोर आलेले आहे। या कंपनीमध्ये ज्यावेळी काही हिंदू मुलींना त्या ठिकाणी नोकरीचं आमिष दाखवलं जात होतं, त्यावेळी या मुलींकडनं काही वैयक्तिक माहिती मागवली जात होती। या मुलींची कौटुंबिक माहिती सोबत या मुलींची मानसिकता नेमकी काय आहे, त्यांच्या शिक्षणानुसार त्यांचा पगार किती असावा, याची अपेक्षा या मुलींना किती आहे, ही सगळी माहिती घेतल्यानंतर या प्रकरणामध्ये या मुलींना वाढीव पगार देऊन किंवा त्यांचं प्रमोशन केलं जाईल असं त्या ठिकाणी बतावणी करून या मुलींचं त्या ठिकाणी खरं तर लैंगिक शोषण करण्यात आलं। एकूण जर पाहिलं तर यामध्ये एक रॅकेट देखील सक्रिय असल्याचा संशय खरं तर व्यक्त केला जातोय तपास पथकाच्या माध्यमातून। त्या दृष्टीने खरं तर आजपासून जो तपास आहे तो देखील त्या ठिकाणी सुरू आहे। हे जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या मोबाईलमध्ये काही डाटा मिळून आलेला आहे। या डाटामध्ये जर पाहिलं तर काही महत्त्वाची माहिती खरं तर तपास यंत्रणेच्या हाती लागलेली आहे। यामध्ये काही फोटो आहेत, मुलींचे काही अश्लील फोटो असल्याचं देखील खरं तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। यातून या मुलींची कुठेतरी फसवणूक केली जात होती, धमकावलं जात होतं आणि त्यातून हे सगळं मुलींचं लैंगिक शोषणाचे प्रकार त्या ठिकाणी केले जात होतं। हे खरं तर त्या ठिकाणी आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। खरं तर हे जे आरोपी आहे हे आरोपी एकाच ठिकाणचे आहे, नाशिकमधल्या एका भागामध्ये हे सगळे आरोपी राहतात। त्यामुळे कोणत्या ना कोणत्या घटकाशी हे सगळे आरोपी त्या ठिकाणी त्यांचे लागेबंधे आहेत का, या संदर्भातला तपास देखील आता पोलीस करत आहे। कारण एका नामांकित कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि या नामांकित कंपनीमध्ये ज्यावेळी असे काही प्रकार घडतात त्यावेळी ज्या वरिष्ठांना ही सगळी माहिती दिली जात होती ते देखील या रॅकेटमध्ये सहभागी आहे असा खरं तर संशय हा व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते, गोपनीयता देखील तितकीच बाळगली जाते। कारण कोणत्याही पीडित तरुणीची ओळख समोर येऊ नये, पीडित तरुणींचा कोणताही स्वतःचा जो डाटा आहे तो खरं तर त्या ठिकाणी समोर येऊ नये, या पीडितांना त्या ठिकाणी कोणतीही अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी सगळी ही खरं तर खबरदारी घेतली जाते। त्यामुळे या एकूण प्रकरणामध्ये काही धार्मिक पद्धतीचे देखील प्रकार ही घडत होते, धर्मांतर करण्याचे प्रयत्न होत होते। त्यामध्ये काही ज्या मुली आहेत त्या मुलींचं वय जर पाहिलं तर 18 ते 25 वयोगटातली मुली आहेत। त्यामुळे या वयोगटातल्या मुली आपण बघतोय अनेकदा खरं तर या मुली नोकरीच्या शोधात असतात, मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाल्यानंतर ज्या मुली ज्या नोकरीच्या शोधात असतात किंबहुना त्यांच्या गरिबीचा देखील गैरफायदा या सगळ्यांनी उचलल्याचं सध्या समोर येते तुर्तास। त्यामुळे आता पोलीस तपासातून आणखी कुठली माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।